ज्याला घडली नाही काशी त्याने यावे जेजुरीशी। भगवान शिवशंकरांनी मल्हारी मार्तंडेय म्हणजेच आपल्या खंडेरायाचा अवतार कसा घेतला याबद्दलची कहाणी आणि जेजुरी गडाची संपूर्ण माहिती आम्ही या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। नमस्कार मंडळी, मी अंकिता विथ केजो आणि स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या या व्लॉगमध्ये। सकाळचे 6:45 झालेत आणि आम्ही गडावरती जाण्यासाठी निघालोय। मस्तपैकी येल्लो साडी घातली आहे। कौस्तुभला येल्लो कुर्ता नाही मिळाला जो आता आम्ही ऍक्च्युली ज्या स्ट्रीटवरून चालतोय ना ते आजूबाजूला सर्व दुकान आहेत, मे बी अजून थोड्या वेळाने सगळी उघडतील ऑफकोर्स। आणि मग जेव्हा लोक यायला लागतात त्या रोडला भरपूर गर्दी सुद्धा होते। ब्रेकफास्ट करण्यासाठी लंचसाठी बरेच सारे इथे हॉटेल्स आहेत, त्याच्यामुळे त्याचं काहीच टेन्शन नाहीये। आम्ही लवकर आलो होतो त्यामुळे मोजकीच दुकानं उघडली होती। माळसा आणि बानू खंडेरायाच्या 2 पत्नी, त्यामुळे सर्वजण 2 ओटी घेऊन जातात। आम्ही गडाच्या इथे खाली आलो आणि तिथून आम्ही भंडारा आणि 2 ओट्या घेतल्यात। इथे सुद्धा तुम्ही चप्पल काढू शकता, पण वरती आहे चप्पल स्टँड 2 जिथे तुम्ही चप्पल काढून मंदिरामध्ये प्रवेश करू शकता। भंडारा घेतला आणि 2 ओट्या घेतल्या, सो त्याचे 150 रुपये झाले सध्या तरी। सो हे घेतो आणि वरती जायला सुरुवात करतो। वाटेत सुरुवातीला दिसतं ते गणपतीचं मंदिर। इथे नमस्कार केला आणि निघालो। धवना कसा आहे? 20 रुपये। धवना हा खंडेरायाला अर्पण करण्यासाठी घेतला जातो। इथे नंदी महाराजांचं दर्शन घेऊन गडाची पहिली पायरी चढली। गड चढण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे। जे पण इथे नवीन नवरा बायको येतात ते उचलून घेऊन जाण्याची इथे पद्धत आहे। एक 5 पायऱ्या तरी ऍटलीस्ट, कारण खंडेरायाचं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा त्यांनी माळसा आणि बानू या दोघांना सुद्धा उचलून घेऊन गडावरती गेले होते। तेव्हापासून या प्रथेला सुरुवात झाली की ऍटलीस्ट मानाच्या 5 पायऱ्या तरी आपल्या वाईफला उचलून घेऊन जायचे। मला फोटो काढायची इच्छा असेल ना तर तुम्ही त्यांच्याकडून फोटो सुद्धा काढून घेऊ शकता। फक्त 30 रुपयात ते तुम्हाला फोटो काढून देतात, सांगतात की फोटो काढून जा, जेणेकरून तुम्ही गडावरून परत खाली येताना त्यांचा फोटो रेडी झालेला असतो। सो इन्स्टंट प्रिंट ते तुम्हाला 30 रुपीजमध्ये देतात। आम्ही खालीच चप्पल काढले आणि गडावरती चढायला सुरुवात केली, पण तुम्ही वरती जाऊन सुद्धा चप्पल काढू शकता। वरती सुद्धा चप्पल स्टँड आहेत, त्याच्यामुळे जर तुम्ही उन्हात इथे येताय तर जरुरी नाहीये की तुम्हाला खालीच चप्पल काढून वरपर्यंत यायचंय। संपूर्ण गडाला 200 पायऱ्या आहेत आणि 9 लाख दगडांनी बांधला गेलेला आहे, त्यामुळे याला 9 लाख पायरींचा डोंगर असं देखील म्हटलं जातं। मिक्स काय मिक्स काय मिक्स। मुख्य दाराजवळ आम्ही येऊन पोहोचलो। अगदी समोरच मंदिर दिसत होतं। संपूर्ण महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचं दर्शन आज आम्हाला होणार होतं। अतिशय उत्साह मनात होता। सुरुवातीला नजरेस आली ती दीपमाळ, त्यानंतर भव्य अशी तलवार पाहिली, तिला खंडा म्हणून देखील संबोधलं जातं। आम्ही क्षणाचाही विलंब न लावता पोहोचलो ते मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये। गाभाऱ्यात फोटो आणि व्हिडिओसाठी सक्त मनाई आहे। आम्ही लवकर गेलो होतो म्हणून गर्दी सुद्धा नव्हती, त्यामुळे गाभाऱ्यात आम्ही बराच वेळ होतो। इथे पुजारींकडून तळी भरणे, देव उजळवणे अशा सर्व गोष्टी केल्या जातात। मणी आणि मल्ल या 2 राक्षसांच्या त्रासातून पृथ्वी तलावरील सर्वांना मुक्त करण्यासाठी भगवान शंकरांनी अवतार घेतला, तो म्हणजे मल्हारी मार्तंडाचा। खोबरं, भंडारा आणि धवना या खंडेरायाच्या आवडत्या गोष्टी। विष्णूच्या पादुका आणि बाणाईचं मंदिर यांचं देखील दर्शन घेऊ शकता। इथून आपण खाली कडेपठार मंदिराकडे, बानुबाईच्या मंदिराकडे आणि चिंचेच्या बागेकडे प्रवेश करू शकतो। त्या साईडला तुम्हाला वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर त्याची सुद्धा सुविधा केलेली आहे।
इथे चप्पल स्टँड आहे आणि या रस्त्याने तुम्ही खाली जाऊ शकता. खंडेरायाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बानुबाईचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. गडाच्या पश्चिम दरवाजाने आम्ही खाली आलो आणि इथे आपण तिचं दर्शन घेऊन याच दरवाजाने बाहेर जाऊ शकतो. हार आणि ओटीचं सगळं सामान घेतलं, तिथेच आम्ही चप्पल ठेवले होते. त्याच्यामुळे हा रस्ता सुद्धा एक्झॅक्टली एंट्रन्स पर्यंत जातो. सो इथे दर्शन घेतल्यानंतर परत आम्ही वरती न जाता याच दरवाजाने खाली जाणार आहोत. धनगर होते ना ते सगळ्या त्या गुरांना घेऊन जायचे, ते सगळं दाखवलं त्याच्यामध्ये. दर्शन घेऊन आम्ही खाली आलो आणि त्याच्यानंतर लगेचच एक रेस्टॉरंट फाइंड आउट केलं आणि ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो. खाली बरेच सारे रेस्टॉरंट्स आहेत जिथे तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता. आपण ज्या रस्त्याने सकाळी वरती आलो त्या रस्त्याला सुद्धा बरेच सारे रेस्टॉरंट्स आहेत आणि गडाच्या पायथ्याशी सुद्धा बरेच सारे रेस्टॉरंट्स आहेत. सो आम्ही एक रेस्टॉरंट तिथे फाइंड आउट केलं आणि नाश्ता करण्यासाठी बसलं. हे मेदूवडा, इडली वगैरे असेच ब्रेकफास्ट तुम्हाला, अदरवाईज मिसळ पाव आणि पावभाजी वगैरे असं. पण आम्ही मसाला डोसा आणि मेदूवडा सांगितलं, हे खाऊ आणि रूमवरती जाण्यासाठी निघू. हॉटेल मार्तंड विजयमध्ये आम्ही जे मेदूवडा जो ऑर्डर केला होता ना तो अतिशय कडक होता. खरं सांगायचं म्हणजे अन्न फेकायचं नाही म्हणून ते खाल्लं, पण तो म्हणजे मी त्यांना सांगितलं सुद्धा की मेदूवडा कम्प्लिटली कच्चा आहे आतमधून आणि इतका जाडसर होता ना की तो खाऊच शकत नव्हता. आम्ही दिलेला ऍक्च्युली उत्तप्पाची ऑर्डर कॅन्सल केली आणि जेवढं होतं तेवढं पटकन खाल्ला आणि एक्झॅक्टली. सो आता आम्ही आणि जरा पण पोट नाही भरलंय. सो आता चांगलं हॉटेल बघणार आहे, एखादं थांबून व्यवस्थित खाणार आहे. खरंय. कौस्तुभने इथून दिमडी घेतलीये राजकमल मूर्ती भांडार मधून. 160 रुपयाला दिली काकांनी आणि थोडंसं ते नरम होतं बिकॉज ऑफ ते चांबड्याचं बनवलेलं असतं, तर ते आपल्याला इमिडिएटली गरम करून देतात म्हणजे ते कडक होतं. कशी गरम केली दादा? नॉर्मल फ्लेम लावून त्याच्यावर फिरवायचं. घरी जायच्या रस्त्यावरती म्हणजे हॉटेल रूमवरती जाण्याच्या रस्त्यावरती जाधव फास्ट फूड आम्हाला एक हॉटेल मिळालं आणि आम्ही त्यांना विचारलं तुमच्याकडे पोहे आहेत का? ते म्हणाले हो 5 मिनिटं थांबा बनवून देतो. होपफुली पोहे खूप छान आणि टेस्टी असतील आणि आम्ही पोट भरून खाऊ आणि हॉटेल रूमवरती जाऊ. A few moments later. ऍक्च्युअल चांबड्याची दिमडी आहे आणि आता नरम पडलेली एसीच्या हवेने. मी थोड्या वेळ खिडकीत उन्हात ठेवली आणि ती मस्तपैकी कडक झाली. वाजते पण छान आहे. ट्रेनला ट्रॅक केलं आणि त्या अंदाजाने 1 तास आधी हॉटेल रूम सोडला. इथे बऱ्याच ठिकाणी भेळ हाऊस होते. आज आपण ती ट्राय करूया असं ठरवलं. 50 रुपयाची भरपूर सारी भेळ घेतली. इथे स्टेशनला जाण्यासाठी शेअर ऑटो 20 रुपीज चार्ज करते. हो, आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट इथे सगळीकडे जीपेची सुविधा आहे. तरी सुद्धा थोडीफार कॅश तुम्ही तुमच्यासोबत बाळगू शकता. आज सकाळी आम्ही गडावरती गेलो आणि खंडेरायाचं दर्शन सुद्धा घेऊन आलो. त्याच्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट केला. त्यानंतर आम्ही हॉटेल रूमवरती गेलो, फ्रेश झालो. निघता निघता एका भेळ हाऊसमध्ये गेलो. तिथून आम्ही भेळ घेतली. आमची ट्रेन आहे कोयना एक्सप्रेस, ती येते 2:08 आम्ही कंटिन्यू ट्रेन ट्रॅक करत होतो. 10 मिनिटं 15 मिनिटं ट्रेन लेट होती, पण स्टील आता ट्रेन ऑन टाइम आहे. पण बऱ्याचदा असं होतं की ट्रेन डिले होते. ऑलमोस्ट पाऊण तास बाकी आहे ट्रेन येण्यासाठी. आम्ही खूपच लवकर आलो आहोत. ही 2 दिवसाची जर्नी जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आतापर्यंत हायवे लव्हर्सला सबस्क्राईब नसेल केला तर लवकरात लवकर सबस्क्राईब सुद्धा करा. आमचे नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा. सो दिस इज अंकिता विथ केजो सायनिंग ऑफ फ्रॉम हायवे लव्हर्स. ओके, बाय.